जगातला ना सर्वात कॉमन ॲडव्हाइस काय असेल माहिती आहे ना? बी पॉझिटिव्ह. आज आपण शिकायचा प्रयत्न करणार आहोत ना, की बी पॉझिटिव्ह म्हणजे काय? मी सुरुवात करतो एका छानशा किस्स्याने. मॅच असते इंडिया व्हर्सेस पाकिस्तान. कपिल कॅप्टन असतो. श्रीकांत आणि गावस्कर खेळायला जातात. कपिल जो ओरडून सांगतो, की "श्रीकांत पॉझिटिव्ह खेळ." तर श्रीकांतच्या डोक्यात ती पॉझिटिव्हिटी जाते. स्ट्राईकला तो येतो. तेव्हा लागोपाठचे 4 बॉल तो मिस होतो. गावस्कर त्याकडे बघतो. तो म्हणतो, "क्या सनी भाई, 4 चौके मेरे मिस हुए." तर गावस्कर त्याला म्हणतो, "अरे वो कपिल ने तेरे को बोला है पॉझिटिव्हिटी, 4 बार तो आउट होने से बचा है." बरोबर. सो पॉझिटिव्हिटी कशी घ्यायची? पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता ना, ही रिअलिस्टिक असणं खूप गरजेचं आहे. जर सकारात्मकता रिअलिस्टिक नसेल, तर त्याला स्वप्नरंजन असं म्हणतात. अगदी बरोबर सर. म्हणून आपल्याला सकारात्मकता आणि स्वप्नरंजन ह्याच्यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. सकारात्मकता म्हणजे मी माझ्या क्षमतांबद्दल आत्मविश्वास मला असणं. मला काय घडवायचंय याबद्दल नाही. माझ्या विचार आणि भावनांचं स्वामित्व मी स्वतः घेऊन, ओनरशिप घेऊन, मी त्याचा वापर ध्येयप्राप्तीसाठी करणार आहे, ही सकारात्मकता आहे. आणि जी आपल्याला दैववादी बनवते, म्हणजेच काय, की माझ्या नियंत्रणाखाली नाहीत जे घटक, ते येतील, येतील, येतील अशी प्रार्थना करत राहणं, त्यासाठी नवस बोलणं, ही सकारात्मकता नाहीये. ती दुर्बलता आहे मनाची. प्रार्थना तेव्हा कराल, की ज्या वेळेला तुमच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व घटकांचा पुरेपूर वापर तुम्ही केलात, तरच त्यानंतर येते ती अर्थपूर्ण प्रार्थना. म्हणजे त्या प्रार्थनेमध्ये पण होप आहे, पॉझिटिव्हिटी आहे. एम्प्टी प्रेयर मेक्स यू फॅटलिस्ट. म्हणून मी माझा बेस्ट करणं ही गोष्ट सकारात्मकतेकडे नेणारी आहे. मला माझी शक्तिस्थानं माहिती पाहिजेत. त्याचबरोबर पॉझिटिव्ह राहण्यासाठी मला माझी दोषस्थानं पण माहिती पाहिजेत. आपल्याकडे कधी फास्ट बॉलर नव्हते 71-74च्या बरोबर. एरामध्ये. त्यावेळी आबिद अली आणि सुनील गावस्कर हे दोन्ही साइडनी 2-2 ओव्हर टाकायचे. हा जो बॉल आहे, या बॉलची शाईन घालवण्यासाठी. डेनिस एमिसला त्यांनी असे 4-5 बाउन्सर टाकायचा प्रयत्न केला. तर गावस्करचा बाउन्स म्हणजे कंबरेच्या वरती नाही यायचे. सो ही यूज्ड टू शाईन ऑफ करण्यासाठी तो बाउन्स टाकायचा. पण आपण याच्यातनं जाऊ थोडा अजित वाडेकरच्या कॅप्टन्सीच्या आशेवर. त्याला एक कॉन्फिडन्स होता, की या 2 ओव्हर आबिद अलीने टाकल्या, 2 ओव्हर सुनीलने टाकल्या, की लगेच पहिला चेंज मी बेदीला आणला. त्याला माहिती की बेदी ब्रेकथ्रू करेल. सेकंड चेंज बेदी, थर्ड चेंज चंद्रशेखर. कारण लगेच तो बॉलिंग बंद करायचा सुनीलची, चंद्रा बॉलिंगला येईल. त्याला आपल्याकडे फास्ट बॉलिंग नाही, हा विकनेस माहिती होता. पण आपल्याकडे ट्रायर ऑफ स्पिनर्स आहेत, ही आपली स्ट्रेंथ आहे, हे माहिती होतं अजित वाडेकरला. गंमत काय होती त्याच्यात? बेदी हा त्या स्पिनर्समध्ये नवीन बॉल वापरायला हां, त्यातल्या त्यात तो सक्षम आहे हे होतं. होय. चंद्रशेखरला तो का द्यायचा? त्याच्यामागे सुद्धा कारण असलं पाहिजे, की चंद्रशेखर हा कधी-कधी अगदी मीडियम पेसर इतक्या गतीनं सुद्धा बॉल हो, टाकू हो. अगदी, शकायचा. अगदी, अगदी. म्हणजे कोणत्या माझ्या शक्तिस्थळाला कधी वापरायचं, ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना, की जी माझ्यामधले दोष असतील, कमीपणाच्या जागा असतील, हे लक्षात घेणं आणि मग त्याच्यावरती मात कशी करता येईल, त्याची स्ट्रॅटेजी आखणं, ह्याला आपल्याला निश्चितपणे पॉझिटिव्हिटी म्हणता येईल. पॉझिटिव्हिटी इज ऑल्वेज बेस्ड ऑन डिसिजन मेकिंग आणि डिसिजन मेकिंग वॉव! म्हणजे काय, की आत्ता ह्या क्षणी कोणता पर्याय वापरायचा, हे कळणं आणि मग तो पर्याय प्रत्यक्षात आणणं. कारण पॉझिटिव्हिटी जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये येत नाही, दिसत नाही, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. तोपर्यंत ते स्वप्नरंजनच राहणार. अनलेस वी ऑल सी इट इन बिहेवियर. आता वी ऑल याचा अर्थ असा झाला, की जी व्यक्ती प्रत्यक्ष वर्तन करते ती आणि त्या वर्तनाकडे पाहणारे इतर सर्व. मग ते त्याच्या टीममधले असतील, की त्याचे प्रतिस्पर्धी सुद्धा असतील. पण ह्या सगळ्यांच्याकडे घेतलेल्या ध्येयाकडे जाण्याची माझी वाटचाल मी सोडणार नाही. हा संदेश माझ्या कृतीतून गेला पाहिजे आणि माझ्या देहबोलीतून गेला पाहिजे. मग पॉझिटिव्हिटी दाखवणारे शब्द मी कमीत कमी वापरले तरी चालतात. सकारात्मक व्हा, सकारात्मक व्हा असे शब्दांचे बुडबुडे आपण खूपच फोडत असतो.
पण मुळामध्ये सकारात्मकता ही कृतीमध्ये, वर्तनामध्ये दिसायलाच हवी. रोहित शर्माला हे माहिती असतं, अग्रेसिव्ह स्टेप मला घ्यायची असेल पॉवर प्लेमध्ये, तर मला बुमराला आणायलाच पाहिजे. एखादा स्टँड होत असेल, तर बुमरा येतो आणि पटापट 2 विकेट, 3 विकेट काढतो. तर कुठच्या स्टेजला बुमरा आणला पाहिजे, पॉझिटिव्हिटी तुमच्या डोक्यात पाहिजे. म्हणजे कॅप्टनच्या डोक्यात पूर्ण प्रोसेस पाहिजे. प्लेयरच्या डोक्यात म्हणजे जो टीम मेंबर आहे त्याच्या डोक्यामध्ये पण त्याला दिलेलं जे ध्येय आहे, ते ध्येय तो कसा प्रत्यक्षात आणणार आहे. म्हणजेच काय, की त्या दोघांच्या मध्ये ना सकारात्मकतेसाठी अगदी. विश्वास खूप महत्वाचा आहे. एका पर्टिक्युलर मॅचला गांगुली शेवट सचिनला देतो. त्याची ती व्हिजन होती बरं. आणि 2 विकेट काढतो सचिन. आपण मॅच जिंकतो. म्हणजे बघ, हं. की मी जे म्हणतोय ना, की पॉझिटिव्हिटीला वास्तवाचं भान पाहिजे. हो. त्याला माहिती आहे, की हा माझा रेग्युलर बॉलर नाही आहे. पण ना ही एन्जॉयज द प्रोसेस द मोस्ट. वन हू एन्जॉयज द प्रोसेस द मोस्ट ना इज लेस लाइकली टू गेट इंटू एक्स्ट्रा टेन्शन. हो, स्ट्रेसच येत नाही. किंवा तो आला तरी तो त्या स्ट्रेसला वापरू शकणार, कारण त्याच्यामध्ये ती गंमत. हं. हां, म्हणजे मी टाकतो बॉलिंग. सचिनची बॉलिंग बघताना आपल्याला वाटतं की एन्जॉय. असा ज्याचा दृष्टिकोन आहे, तो ती शेवटची ओव्हर टेन्शनला मॅनेज करून टाकू शकणार. म्हणजेच काय आपल्याला लक्षात येईल, की पॉझिटिव्हिटीमध्ये पुन्हा एक व्हिजिलन्स आहे, हां. एक कॉशन आहे. सावधपणा का लागतो? कारण जेव्हा परिस्थिती तुमच्या बाजूने जात नसते, त्यावेळेला तुम्हाला साहस म्हणजे रिस्क टेकिंग हे घेणं फार महत्वाचं आहे. वर्ल्ड कप T20 2008 शेवटची ओव्हर. मिसबा बॅटिंग करतो फुल फ्लोमध्ये आणि नौखा जोगिंदर सिंगच्या हातामध्ये तो बॉल देतो. बरोबर. हे साहस. हे का त्यांनी केलं? कारण एका चोक मॅचमध्ये दिल्ली कुठच्यातरी रेल्वेच्या मॅचेसमध्ये जोगिंदरने अशी शेवटची ओव्हर टाकली होती. हे धोनीने वाचलं होतं. बरं. जोगिंदर स्ट्रेस फ्री असतो. तो काही ब्रँड नाहीये. तो काही उत्तम खेळाडू टीममधला नाहीये. तो टीममध्ये आहे. तो एक बॉल असा टाकतो. ते मिसबा उलगतो. ओव्हर कॉन्फिडन्स होतो. तो असा पुल मारायला जातो आणि शशांक कॅच घेतो. एंड ऑफ पाकिस्तान. तुला गंमत सांगतो, ती मॅच मी बघतच होतो आणि जेव्हा त्याच्या हातात MSDने बॉल दिला ना, अरे अरे राम! आपल्याला काही त्याच्या मनात चाललंय ते माहित नाही ना. आपल्याला जसं अनएक्सपेक्टेड होतं की नाही ते, हो, हो. तसं त्या बॅट्समनला पण अनएक्सपेक्टेड होता. हा कुठे आला? मग याला मारीन मी. म्हणजे ना, धोनीचा निर्णय जो होता ना, तो एव्हिडन्स बेस्ड होता. तो एव्हिडन्स त्या कॅप्टनच्या लक्षात आला हो. आणि त्या प्रमाणात त्याने ते केलं. इव्हन गांगुलीने जेव्हा सचिनच्या हातात बॉल दिला असणार, त्याने हा सगळा विचार केला असणार, की सचिन या पद्धतीने एन्जॉय करतो. हो. सचिन नेट्समध्ये लेग स्पिन टाकतो. हो. अमुक धमुक. हो. या सगळ्या टाईट सिच्युएशनमध्ये तो त्याच्या मनाचा तोल हा उत्तम ठेवू शकतो. ह्या सगळ्याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज लक्षात ठेवून हं. मग त्याने ते केलं. बघा, आपल्याला काय लक्षात ठेवायला लागतं, आपल्या सेल्फ टॉकमध्ये ना 2 प्रकारचे विचार असतात. एकाला आपण म्हणतो, की दॅट इज कॉल्ड ॲज ऑटोमॅटिक सेल्फ टॉक, म्हणजे येणारे विचार. आणि दुसरा असतो त्याला आपण म्हणतो डिझाइन्ड सेल्फ टॉक, म्हणजे करण्याचे विचार. याच्यामध्ये जे येणारे विचार असतात ते आपोआपच येतात. तिथं डिस्क्रिमिनेशन करायचं असतं, की हा जो माझा ऑटोमॅटिक सेल्फ टॉक आहे, याच्यामध्ये मला माझ्या ध्येयाकडे, मला माझ्या आरोग्याकडे नेणारा विचार कोणता? कारण हा जो ऑटोमॅटिक सेल्फ टॉक आहे, हा येतच राहणार आहे. त्याला आपण अडवण्यापेक्षा तिथे हे फिल्टर्स लावावे. माझ्या उत्पादकतेला आणि माझ्या कल्पकतेला खतपाणी देणारा हा सेल्फ टॉक आहे का? त्याचं कारण असं आहे, की सगळाच ऑटोमॅटिक सेल्फ टॉक हा अनरिअलिस्टिक नसतो, बिनकामाचा नसतो. फिल्टर लावलं तर त्याच्यातून एखादा ब्रिलियंट विचार सुद्धा येऊ शकतो. ऑटोमॅटिक सेल्फ टॉकचा भाग म्हणून येऊ शकतो. आणि मग दुसरा जो माझा डिझाइन्ड सेल्फ टॉक आहे ना, त्याला मानसशास्त्राच्या भाषेत म्हणतात ॲफर्मेशन्स. ॲफर्मेशन्स म्हणजे मी माझ्या ध्येय प्राप्तीसाठी माझ्या सेल्फ टॉकला
वळण लावणारी जी वाक्य तयार करतो, जी मला ध्येयाकडे घेऊन जातात, जी मला माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवरती काम करायला उद्युक्त, प्रवृत्त करतात, ते डिझाइन्ड सेल्फ टॉक आहे. आणि हा डिझाइन्ड सेल्फ टॉक टीम टॉकमध्ये आणणं हे कॅप्टनचं किंवा लीडरचं काम आहे. सामन्याच्या आधीची मीटिंग असेल किंवा हडल असेल तुमच्या फील्डिंगला Fielding उतरायच्या आधीचा, त्यावेळेला अशा तऱ्हेचे खुंटे देणं विचारांचे, की धिस इज हाऊ युअर डिझाइन्ड सेल्फ टॉक शुड गो, हे कॅप्टनचं काम असतं. आणि हा डिझाइन्ड सेल्फ टॉकला ज्या पद्धतीने कॅप्टन आकार देईल आणि ज्या पद्धतीने सगळे टीम मेंबर्स ते आत घेतील, त्याच्यावरती परफॉर्मन्सची होय. गुणवत्ता अगदी. ही बरोबर. अनेक वेळेला ठरत असते. कोणत्याही क्षेत्रातले जे मोठे लीडर्स असतात ना, ते काय करतात बघ, ते हा डिझाइन्ड सेल्फ टॉक देतात आणि ते त्या संघांमध्ये झिरपवतात. त्यामुळं मग काय होतं, की तो सेल्फ टॉक, ते अफर्मेशन, सगळ्या टीमचं अफर्मेशन, बघा माणसाला नेहमीच पॉझिटिव्ह विचार नाही करता येत. आपण सुरुवातीलाच पाहिलं, की निगेटिव्ह विचारांचा पण फायदा आहे. त्याला जर आपण योग्य फिल्टर लावले, तर आपण उपयुक्त निगेटिव्ह विचार, वा वा. सावधपणाकडे नेणारा निगेटिव्ह विचार, हे आपण निश्चितपणे करू शकतो. पण म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात, की हडलच्या वेळी किंवा कुठच्या टीम मीटमध्ये सकारात्मकता पेरायला लागते, रुजवायला लागते, अगदी बरोबर. त्याची मशागत करायला लागते. हो. ही प्रोसेस आहे. आणि हा जो प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेसमध्ये कुठं कल्पकता लागते, की मला एकाच तऱ्हेचा मेसेज द्यायचा आहे, हं. पण मी तो अनेक पद्धतीने कसा देऊ शकेन? तिथे त्या लीडरची कल्पकता खूप महत्वाची आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये चर्चिलने जी वेगवेगळ्या तऱ्हेची भाषणं केली, त्याच्यामध्ये त्याचा हा विचार असायचा, की एका बाजूने कटू वास्तवाचा स्वीकार, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक कसा करता येईल. डंकर्क नावाचं एक मोठं प्रकरण दुसऱ्या महायुद्धात घडलं, की जिथे युरोपच्या किनाऱ्यावरती अडकून पडलेल्या हजारो सैनिकांना जिवंतपणी परत आणलं गेलं ब्रिटनच्या किनाऱ्यावरती. खरं म्हणजे डंकर्क ही गोष्ट नामुष्कीची होती, की हे सगळेजण माघार घेतलेले सैनिक आहेत. त्यांच्यासाठी ना ती मानाची घटना नाहीये. आणि ते असे सगळे बसलेत बरं का, ट्रेनमध्ये बसलेत. तिथं स्टेशन येतं, प्लॅटफॉर्मला लागतात. सकाळ असते आणि वर्तमानपत्राची पुडकी, बंडल्स त्या प्लॅटफॉर्मवरती पडलेली असतात. चर्चिलनं काय सांगितलेलं असतं माहितीये का? हा माझा विजय आहे. हे माझे सगळे सैनिक आता आले आहेत आणि ही माझी केवढी मोठी स्ट्रेंथ आहे आणि ह्या सैनिकांच्या जोरावरती, त्याचं ते फार प्रसिद्ध भाषण आहे, ते आम्ही जमिनीवर लढू, आम्ही समुद्रात लढू, आम्ही आकाशात लढू. हे सगळे बघतायत हां, हे असे डिप्रेस्ड आहेत आणि त्यांचे असं लक्ष देतं, अख्खं गाव वीर म्हणून त्यांचं स्वागत करायला आलंय. म्हणजेच काय, कॅप्टनने दिलेलं अफर्मेशन इतकं प्रभावी होतं, खूप प्रभाव. की ते सगळ्या जनतेने स्वीकारलं. आणि बॅटल ऑफ ब्रिटन म्हणून जेव्हा ती झाली, त्याच्यामध्ये रोज लंडनवरती हल्ले व्हायचे. पण एकदा ही वास्तवावरती आधारित पॉझिटिव्हिटी त्या लोकांनी जेव्हा स्वीकारली, तेव्हा एक कॅफे असतो. त्याचा जो फ्रंट समोरचा दर्शनी भाग असतो, त्याच्यावरती बॉम्ब पडतो. आणि तिकडे सगळं असं रबल्स सगळा हे झालेला आहे. पार्टी आहे बरं का. वी आर वर्किंग मोर ओपन दॅन युज्युअल. ही पॉझिटिव्हिटी. आपण ज्या रेझिलियन्स बद्दल बोललो हो. मागच्या काही होय. एपिसोड्समध्ये, तर त्या सकारात्मकतेला, या चिकाटीचा बेस असणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. नाहीतर ते स्वप्नरंजनच होणार. क्रिकेटच्या निमित्ताने बोलायला सुरुवात केली आणि थेट दुसऱ्या महायुद्धापर्यंत जाऊन आलो. पॉझिटिव्हिटी ही सुद्धा रुजवायला लागते. पॉझिटिव्ह वाक्य ऐकली, भाषणं ऐकली, तर काही क्षणांपुरतं आपल्याला बरं वाटतंच. डॉक्टर अल्बर्ट एलिस हे मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात, की देअर इज अ डिफरन्स बिटवीन फीलिंग बेटर अँड गेटिंग बेटर. महत्वाचं काय आहे? गेटिंग बेटर. त्यासाठी या सकारात्मकतेला वास्तवाचं भान हवं, पर्यायांची जाण हवी. आपण एकटे तसंच एकत्रितपणे नेमकं काय करू शकतो
याची दृष्टी सुद्धा हवी. हे झालं तरच आपण फील बेटर कडून गेट बेटर कडे जाऊ शकू.